Hello girls, so in previous lecture we have talked about abnormal constituents of urine. So we'll see in this slide ki how urine is formed. Okay, so constituents of urine are 0.05% ammonia, 0.18% sulfate, 0.12% phosphate, 0.6% chloride, 0.01% magnesium, 0.015% calcium, 0.6% potassium, 0.1% sodium, 0.1% creatinine, and 0.03% uric acid, and 2% of urea. And along with that, this content is having 5% weightage, right? And along with that, the remaining 95% is made up of water. Okay, so this is overall constitution of urine. Okay, so see, this figure shows urine color. Okay, so if you are well hydrated, your urine is having first three colorations, so pale yellow and up to that first three. Okay, and if you are dehydrated, ठीक आहे, म्हणजे तुम्ही वॉटर कंटेंट तुमच्या बॉडीचा खूप कमी आहे, ठीक आहे, आणि त्या टाईमला मग काय होणार आहे, फक्त इसेन्शियल न्यूट्रिएंट्स जे आहेत किंवा जे मेटाबॉलिक प्रोडक्ट आहेत तेच फक्त आता युरिनेशनमध्ये एक्सक्रीट आउट होणार आहेत, राईट. तर मग ह्या केसमध्ये काय होऊ शकतं की मग ते युरिनचा कलर कॉन्सन्ट्रेटेड होईल. ओके, अँड इट विल डिफर फ्रॉम येलो टू ब्राउनिश. ओके, so light yellow, yellow, amber, red and brown, these are the colorations of urine depending upon various situations. Okay, okay, so we'll see की आपण ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिनमध्ये काय काय चेकआउट केलं आहे. ठीक आहे, सो आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये, ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिनमध्ये आपण काय काय पाहिलं आहे की युरिन म्हणजे काय. ठीक आहे, युरिन कशापासून बनलेली आहे, राईट. कंपोजिशन ऑफ युरिन, युरिनचे मेन कंपोजिशन काय काय असणार आहे. हॅझार्डस इफेक्ट्स कशामुळे येतात. ओके, युरिया हा एक टॉक्सिक इफेक्ट प्रोव्हाइड करणारा कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतो, ज्याने स्किन आणि आईजना इफेक्ट होतो. कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतात, तर येलो कलर ची युरिन असते जस्ट बिकॉज ऑफ पिगमेंट प्रेझेंट युरोक्रोम. ठीक आहे, आणि हा जो युरोक्रोम आहे हा डिग्रेडेशन प्रोडक्ट आहे कोणाचा, बिलिरुबिन अँड युरोबिलिनचा. ठीक आहे, अनयुज्युअल कलरेशन्स म्हणजे आपण लास्ट स्लाइड्समध्ये पाहिलेत की काही काही कलर्स येऊ शकतात. ठीक आहे, त्यावेळेस त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे, इफ येलो टू लाईट ऑरेंज असेल तर व्हिटॅमिन बी एक्सेसमध्ये जातं आहे. ठीक आहे, तुमच्या युरिनमध्ये. ब्लडी युरिन असेल तर हिमॅट्युरिया म्हणतो आपण, आणि त्या टाईमला काय, इट इज अ इंडिकेटिव्ह ऑफ ब्लॅडर इन्फेक्शन. ओके, डार्क ऑरेंज असेल किंवा ब्राऊन असेल तर जॉइंटिस किंवा गिल्बर्ट्स सिंड्रोम असू शकतं. ठीक आहे, आणि ब्लॅक किंवा डार्क कलर्ड असेल तर मेलानोमा असू शकतं किंवा मेलानयुरिया असू शकतं. ठीक आहे, रेडिश ब्राऊन असेल तर पोफायरिया. ओके, अँड डार्क येलो असेल तर डिहायड्रेशन असू शकतं. टर्बिडिटी असेल तर व्हॉट वी कॅन अज्युमिंग की दॅट पर्सन इज हॅव्हिंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. ओके, और क्रिस्टलायझेशन ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. ठीक आहे, नाव त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं pH. सो pH इज 4.5 and 8. इन बिटवीन दिस ॲव्हरेज किती असणार आहे, 6. व्हॉल्यूम किती असतो, नॉर्मली 1 to 2. ओके, लिटर पर डे. बरं, पॉलियुरिया, ऑलिग्युरिया आणि अनयुरिया ह्या 3 मेडिकल हे आहेत, कंडिशन्स आहेत. ठीक आहे, सो पॉलीमध्ये काय असणार आहे, प्रोडक्शन जास्त असतं, अबाव 2.5 लिटर पर डे. ऑलिग्युरियामध्ये बिलो 400 ml पर डे, अँड अनयुरियामध्ये बिलो 100 ml पर डे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.03 to 1.035 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. नंतर आपण पाहिलं होतं की युरिनमध्ये कोणकोणते नॉर्मल कन्स्टिट्युएंट्स असतात, तर 95% युरिन इज मेड अप ऑफ वॉटर, आणि जे बाकीचे आहेत ते ऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्स असतात. ठीक आहे, सो युरिया, क्रिएटिनिन्स अँड अदर. ठीक आहे, त्यानंतर आपण प्रत्येकाची एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि ते कसे प्रिपेअर होतात हे पाहिलं होतं. त्यानंतर आयन्स कोणते असतात, तर सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फेट्स. ओके, नंतर आपण स्मॉल ग्रुप कोणते असतात प्रेझेंट ते पाहिले, तर अमोनियम सल्फेट्स असतात. ठीक आहे, ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन इज पार्ट ऑफ आवर इंटरेस्ट. ठीक आहे, मग कोणकोणते असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कीटोन बॉडीज, ब्लड, बाईल सॉल्ट्स अँड फॅट्स. ठीक आहे,
त्यानंतर आपण मग सगळ्यांचे सिग्निफिकन्स पाहिले. तर ग्लायकोस्युरिया म्हणजे काय? ग्लुकोजचं सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणं युरिनमध्ये इज कॉल्ड एज ग्लायकोस्युरिया, राईट. तर मग 160 टू 180 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या अबोव जर ब्लड स्ट्रीममध्ये शुगर असेल तर आणि तरच तुम्हाला काय होऊ शकतं, ती शुगर युरिनमध्ये येण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर आपण पाहिलं प्रोटीन्स जर प्रेझेंट असतील तर कसे होऊ शकतात. तर नेफ्रोटिक सिंड्रोम आणि ग्लोमेरुलोनेफ्रायटिस ह्या 2 कंडिशन्स आहेत. ह्याच्यामध्ये प्रोटीन्स तुमच्या युरिनमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रोटीन्स येणार आहेत? तर अल्ब्युमिन, ग्लोबुलिन, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन, बेन्झ जॉन्स प्रोटीन्स. ओके. हिमोग्लोबिन असेल तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असू शकतं. मायोग्लोबिन असेल तर मस्क्युलर ॲट्रोपी. बेन्झ जॉन्स प्रोटीन्स असतील तर मल्टिपल मायलोमा असू शकतो. अल्ब्युमिन, ग्लोबुलिन असेल तर प्रोटीन युरिया किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा ग्लोमेरुलर नेफ्रायटिस हे आपले डिटेक्शन पॅरामीटर्स आहेत किंवा डायग्नोस्टिक टूल्स आहेत. ओके. सो कीटोन बॉडीज, कीटोन बॉडीज जर प्रेझेंट असतील तर मग त्या कोणत्या फॉर्ममध्ये असतील? तर ॲसिटोॲसिटिक ॲसिड अँड बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड. ठीक आहे. ओके. आता हे कॅटाबॉलिझम हे जे आहे, ठीक आहे, फॅटचं, ते कधी इन्क्रीज होतं? तर स्टार्वेशन कंडिशन किंवा फास्टिंग कंडिशनमध्ये फॅट इंटेक जास्त असेल तर, कार्बोहायड्रेटचा इंटेक कमी असेल तर आणि कीटोॲसिडोसिस कमी असेल तर. ठीक आहे. आता हिमोग्लोबिन किंवा आरबीसी डिसीजेसमध्ये बघा, लाईक हिमोलायटिक ॲनिमिया, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स अँड रेनल ट्रॉमा. ठीक आहे. बाईल सॉल्ट्स कधी येऊ शकतात? जर जॉईंटिस असेल पेशंटला तर. पिगमेंट्स कधी येऊ शकतात? बाईल पिगमेंट ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉईंटिस असेल तर. ठीक आहे. आणि हे जर आले तर आपण म्हणू शकतो की आपलं लिव्हर डिस्फंक्शनिंगमध्ये आहे. ठीक आहे. हे आहेत नॉर्मल कन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन किंवा युरिन कशी प्रिपेअर होते ते. ओके. त्यानंतर आपण हायड्रेटेड आणि डिहायड्रेटेड कंडिशन्स पाहिल्या. ओके. अँड दीज आर दी कलर्स ऑफ डिफरंट काइंड ऑफ your urine. So this is all about your therapeutic chapter here. This chapter end. Okay.